महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश पेण राष्ट्रवादी कार्यालयात आणण्यात आला। यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित राहून अस्थिकलशाचे पूजन करून दर्शन घेतले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कलश पूजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते भावुक झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ अजितदादा पवार यांचे पवित्र अस्थि कलश संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार असून हा कलश रायगड जिल्ह्यात देखील दाखल झाला आहे। या निमित्ताने राष्ट्रवादीसह इतर कार्यकर्त्यांनाही त्याचे दर्शन घेता येणार आहे। यावेळी बोलताना दादा हे सर्व जनतेचे लाडके नेतृत्व होते, तसेच ते सर्व समावेशक होते। त्यांना कोणी विरोधक नव्हता। दादा महाराष्ट्राचे डायनॅमिक लीडर होते। त्यांना समाजसेवेची आवड होती। दादा गेल्याने संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली। असा नेता होणे नाही असे मत आमदार रविशेठ पाटील यांनी मांडले। तर कुणाच्याही स्वप्नात नसणारी अशी घटना महाराष्ट्रात घडली। महाराष्ट्र एका जाणत्या कार्यकर्त्याला, जाणत्या राज्यकर्त्याला आणि महाराष्ट्राची जाण असलेल्या एका नेत्याला मुकलेला आहे। महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आता फक्त आपण दादांच्या विचाराने महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी पावलावर पाऊल टाकून जायचं आहे, असे भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितू ठाकूर, पांडुरंग जाधव, भाजप कामगार आघाडीचे विनोद शहा, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष चैताली पाटील, शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण, नगरसेविका सुशीला ठाकूर, शालन सावंत, हमरापूर विभाग अध्यक्ष प्रदीप म्हात्रे, जिल्हा चिटणीस गंगाधर म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, विकास पाटील, सागर हजारे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आता माझी म्हणावं लागेल असे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादांचा अस्थिकलश आज पेण नगरीमध्ये दर्शनाकरता आला आहे। खरं तर कुणाच्याही स्वप्नामध्ये नसणारी किंवा कल्पनेतही नसणारी ही घटना आज दुर्दैवानं घडून आलेली आहे। महाराष्ट्र एक जाणत्या कार्यकर्त्याला, जाणत्या राज्यकर्त्याला, महाराष्ट्राची संपूर्ण जाण असलेल्या एका नेत्याला या ठिकाणी मुकलेला आहे। आता आपण फक्त अस्थिकलशाचं दर्शन घेऊ शकतो। त्यांचा विचार जे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे जे आहेत त्या पावलावर आपण पाऊल टाकून आपण पुढे चालू शकतो। साहेब, दादा हे बहुआयामी अशी व्यक्ती होती। या व्यक्तीला कोण अजातशत्रूही कोणी नव्हता। दादा सर्व लोकात समाविष्ट आणि सगळ्या विरोधकांना सुद्धा प्यारी होते। असं एक डायनॅमिक लीडर होते। त्यांना कधीही राजकारण हा जरी गौण असला तरी ते स्वतः जे आहेत ते 80-90% समाजकारणी होते आणि म्हणून त्यांच्या बाबतीत या महाराष्ट्राला फार हळहळ निर्माण झाली। खरं या काळात खरं म्हणजे त्यांनी जायला नको होतं। ते परमेश्वराने काय त्यांच्यावर आघात केला ते परमेश्वराला माहिती, परंतु आज आपल्यातून ते गेले। खरं म्हणजे भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली वाहिली।